अकोला शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंटवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. सकाळी घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी रस्त्यावरील असलेल्या भेगांमुळे घसरली आणि मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने खाली आली. या अपघातात शिवणी येथील श्याम महाले आणि उंबरी येथील सचिन जुनारे या व्यक्तींचा समावेश असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 6 जून रोजी गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान अकोल्यातील रस्ता हा खराब झाला असून तसेच रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. अशातच दुचाकी क्रमांक MS30 BG 7990 क्रमांकाच्या दुचाकीने 2 व्यक्ती अकोलाकडून खामगाव मार्गाकडे जात असताना बाळापूर कडून अकोल्याकडे येणाऱ्या MH36 F2495 क्रमांकाच्या टिप्परने या दुचाकीला जोरदार धडक दिली व या धडकेत दुचाकी ही टिप्परच्या मागील चाकात गेली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला होता तर एक व्यक्ती 100 मीटर फरफटत गेला होता. दुचाकी अपघातामधील दुचाकी क्रमांकाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दुचाकी श्याम राजेंद्र महाले वय वर्ष 30 राहणार शिवणी तर दुसरा सचिन नामक व्यक्ती वय वर्ष 32 हा उमरी अकोला येथील रहिवासी आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांना मिळाली असता त्यांच्या पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा त्यांनी पंचनामा केला व टिप्पर ताब्यात घेऊन मृतकांचा शव उतरणी तपासणी करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. अधिक तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत.